माढा लोकसभा मतदारसंघामध्ये सातत्यानं नव्या राजकीय घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत। एकीकडे नाराजी नाट्य, एकीकडे दुसरीकडे मात्र पाठिंब्याचं सत्र देखील रणजितसिंह नाईक निंबाळकर जे भाजपाचे उमेदवार आहेत त्यांना सुरू झाले। रयत क्रांती संघटनेच्या वतीनं जे आहे ते आज टेंभुर्णीमध्ये जे आहे ते सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली या रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पाठिंबा दर्शवण्यात आलेला आहे। आपल्या समेत सदाभाऊ आहेत। भाऊ, एकीकडे पुन्हा एकदा भाजपची उमेदवारी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना देण्यात आली। आज आपला रयत क्रांती संघटनेचा पाठिंबा त्यांच्या पाठीशी उभा राहतो। 2014च्या निवडणुकीमध्ये मी ज्यावेळी उभा राहिलो त्यावेळी ते माझी लढाई होती वाडा विरुद्ध गावगाडा, आणि गावगाड्याला पहिल्यांदा पाठिंबा फलटण आणि मानमधून जर कुणी दिला असेल तर तो रणजित नाईक निंबाळकरांनी दिलेला होता। ते त्यावेळी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष होते, कृष्णा खोरे महामंडळाचे अध्यक्ष होते। एवढं सगळं असताना ते म्हणले मी शेतकऱ्याच्या पोराबरोबर राहणार आहे, गावगाड्याबरोबर राहणार आहे, आणि म्हणून रयत क्रांती संघटना ही महायुतीमध्ये आहे। वाडे कुणीकडे आहेत आम्हाला माहीत नाही, पण गावगाडे हे रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या पाठीशी आहेत आणि आमचे कार्यकर्ते जीवाचं रान करून रणजित नाईक निंबाळकरांना निवडून आणतील। आम्ही महायुतीबरोबर आहोत आणि 1.5 लाखापेक्षा जास्त फरकानं रणजित नाईक निंबाळकर यावेळी निवडून येतील। एकीकडे ठोस आत्मविश्वास आपण व्यक्त करताय 1.5 लाखाचं मताधिक्य देण्याचं, मात्र भाजपचंच एक नेते म्हणून गणले जाणारे मोहिते पाटील जे प्रस्त आहे माढा लोकसभा मतदारसंघामध्ये, ज्यांच्यामुळं 1 लाखाचं मताधिक्य गत निवडणुकीमध्ये निंबाळकरांच्या पाठीशी उभं राहिलं होतं, मात्र तेच मोहिते पाटील आज नाराज आहेत। कुठेतरी तुतारी घेण्याच्या इराद्यात देखील असल्याचं बोललं जात आहे। कसं पाहताय याकडे आपण? मोहिते पाटील साहेब हे भारतीय जनता पक्षाचे रणजित दादा मला वाटते हे आहेत, आमदार आहेत, आणि ते पातीलाच राहतील, पात सोडतील असं मला अजिबात वाटत नाही। त्यामुळं मला वाटतं ह्या प्रत्येकाला उमेदवारी मागण्याचा एक अधिकार असतो, त्यातनं त्यांनी उमेदवारी मागितली असेल, मीही मागितली, म्हणून काही नाराज झालो का? आम्ही कामाला लागलो आणि मला वाटतं ते सुद्धा कामाला लागतील, कोण नाराज वगैरे काही राहणार नाही। कारण खासदारकीचा रस्ता मी मगाशी म्हणलो हो वाड्यावरून जात नाही, हो गावगाड्यावरून जातो। कुठेतरी तुतारी हाती घेणार नाहीत असं ठामपणे सांगता येईल आपल्याला, कारण 13 तारखेला त्यांचा प्रवेश होतोय, उमेदवारी देखील मिळण्याचे संकेत मिळत आहेत। तुतारीची मुतारी झाली आहे, त्यामुळे मला वाटतं या राज्यामध्ये तुतारीला काही फार महत्त्व देण्याचं काही कारण नाही। आपल्या मतदारसंघामध्ये धैर्यशील माने यांची देखील उमेदवारी बदलण्याची चर्चा होताना पाहायला मिळत आहेत। कसं पाहता याकडे? धैर्यशील माने हेच हातकणंगल्याचे उमेदवार आहेत। आम्ही त्यांच्या प्रचाराला लागलेलो आहे, मुख्यमंत्र्यांना तसा शब्द दिला आहे, देवेंद्रजीला आम्ही शब्द दिलेला आहे। मी उमेदवारी मागितलेली होती, पण एकदा उमेदवारी मिळाली की त्याच्या पाठीशी राहणं हा युती धर्म आम्ही नेहमीच पाळत आलो, गेल्यावेळी पाळलो, आणि यावेळीसुद्धा धैर्यशील माने यांना आम्ही खासदार करणार, आणि त्या दृष्टीनं आमची सगळी यंत्रणा सगळे कार्यकर्ते कामाला लागले। त्यामुळे येत्या काळात रणजितसिंह नाईक निंबाळकर तब्बल 1.5 लाखाच्या मताधिक्यानं पुन्हा माढ्याचे खासदार झालेले दिसतील। या मतदारसंघामध्ये तुतारी मुळीच वाजणार नाही। येत्या काळात मोहिते पाटील देखील भाजपच्याच पाठीशी राहतील असा विश्वास जो आहे तो रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी TV9शी बोलताना व्यक्त केला आहे। कॅमेरा पर्सन राजू मिसाळसह मी संदीप शिंदे, TV9 मराठी, टेंभुर्णी, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।